पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपे काय ग? हा हे इथे ठेव। अरे घेतलं सगळं मी, कुठले विचार ठरवली? अर्जुन, लोक प्रिलिम झाली की लगेच मेन्सच्या तयारी लागतात रे। हे सगळं गडबडीत ना माझा अभ्यास लय मागे पडतोय बघ। आता कर अभ्यास मग। तुला माहिती आहे ना घरात काय चाललंय आता ते? अगं मग बेस्टच आहे ना आपे। म्हणजे अगं हे बघ, तुझ्याशी कोण स्वतःहून बोलत नाही, तुझी तू कामं कर ना अभ्यासाला बस। अर्जुन, असं करून कसं चालेल? का न चालायला काय झालं? आपण काय चुकीचं करतोय का? आणि काल जे सगळे तुझ्याशी वागले ते? तसं नाही रे, पण हा मग तेच म्हणतोय, जास्त विचार करू नको, तुझ्या अभ्यासाला लाग। तुला डबा देते, चल। आपे डबा नको, आज साताराला जायचंय, थोडी धावपळ आहे। अर्जुन नाही हा, बाहेरचं काही खायचं नाही, मी तुला डबा देते म्हणलं ना, चल। अगं आपे खरंच धावपळ आहे, खाता येईल का नाही माहित नाही, उभे उभे खायला लागेल। बरं नाश्ता तरी करून जाशील? मी आता नाश्ताच बनवायला घेते, चल। चालेल, मी मदत करतो तुला। अरे वा, चला चला। काय करू? ताई, काय हो, काय झालं? अगं वहिनी, अहो तुम्ही काय जेवण मिस केलं माहितीये का तुम्हाला? अहो भाऊजी, आम्हाला घरीच जेवायचं होतं, पण सरकारांना कोण काय बोलणार? अहो ताई, ठीक आहे हो, आपण परत करू की बेत? हा ते ठीक आहे, पण आत्ता म्हणजे बघ आता हा एवढा भात शिल्लक आहे, मग त्याचा विचार चाललाय नाश्त्याला परतलेला भात करू की काय? आणि नाही आवडलं तर मग परत दंगा व्हायचा। अरे देवा, एवढंच ना? अहो मी करते की, म्हणजे परतलेलाच भात करते, पण सगळेजण बोट चाटत राहिले पाहिजे बघा। खरंच? मग मी एक काम करते, मी बाहेर जाते, तर कोणी बघितलं ना तर परत दंगा व्हायचा। वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही दोघं करतो। चालते, करा तुम्ही दोघं, मी जाते। अर्जुन, मला जरा मदत कर, मला कांदा आणि टोमॅटो चिरून दे, आपण मस्त चिंग शेजवान फ्राईड राईस तयार करू। बाबो, डायरेक्ट फ्राईड राईस? शेजवान फ्राईड राईस तू कसं करणार? एक मिनिट, हे बघ, हा चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला हा परतलेल्या भातात टाकायचा। हे बरं माहिती का तुला? अरे मी घरी करायची की, आणि तुला माहितीये का, दीप्याचा हा एकदम फेवरेट आयटम आहे। आपे नुसतं ऐकूनच तोंडाला पाणी सुटले, आता काय कर, पटकन करायला घे। अरे 2च मिनिटाचं काम आहे, भात परतायचा आणि त्यात चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला टाकायचा, मग डायरेक्ट शेजवान फ्राईड राईस तयार सकाळच्या नाश्त्याला। चला घ्या करायला, चला। रुक्मिणी, आत कोण आहे ग? रुपाली आहे का काय? नाही म्हणजे लय भारी वास येतोय। रुपालीच असेल की, पण काय केलं एवढं तिनं? रुपाली तू कुठं होती? कपड्यात होत होते माग। मग आत कोण आहे? चला चला चला, गरम गरम नाश्ता तयार आहे। एक नंबर। रुपाली, तू नाही बनवलं नाश्त्याचं? अहो आई, कपडे जास्त होते ना म्हणून आधी कपडे धुवून घेतले। आई अगं तिनं काय काय करावं अजून? आता काय हिच्या आजचा खायचा का? मग त्याला काय होते, वाढ सगळ्यांना, वाढ चल। रुक्मिणी, बाया मला दम निघना, मी थोडं खाऊ का? कपास सर, हे घ्या तुम्हाला। भाऊजी, हे घ्या। आई, हे घ्या। मावशी, घ्या। अहो, आत्याला नेऊन द्यावं लागेल ना नाश्ता। अगं देतीस कशाला, आत्याला घेऊन ये ना बाहेर, इथंच करेल ती नाश्ता। चालतंय की, आलेच। रुक्मिणी, अगो काल तू एवढं भारी उपीट केलं होतं, आज नाही काय केलं? आता मी काय रोज रोज बनवत बसू? केलं की एवढी वर्ष?
आता सुनांनी करायचं. अगं काकी सुनेनीच केले तुझ्या. खाऊन बघ येडी होशील. 1 नंबर झालंय. या त्या हे बघ खतरनाक शेजवान फ्राईड राईस केलाय. त्यात टाकलाय चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला. आत्या हे घ्या. चला जरा का नाश्ता. 1 नंबर नाश्ता झालाय. आप्पीनी केलाय ना. आता कसं झालंय? मस्त. रुक्मिणी काय करायचं नाश्त्याचं? अर्जुन, अरे त्याच्यासोबत चिंग शेजवान चटणी पण खा की. होय बघू दे बरं. ठीक आहे. अयो डायरेक्ट रॉकेटच लागतंय की. असं झणका पाहिजे. आहा. आणि ही चटणी आपण कशासोबतही खाऊ शकतो. वडापाव, थालीपीठ, पराठा, भात, भजी, सँडविच, नूडल्स अगदी कशासोबतही. आणि या चटणीने त्याला चव येते बर का. आपल्याकडे डेंजर आहे म्हणजे चटणी. जाईल तिथं विषय करणारी. बया मी खाते आता. हे काय आहे ते नाही. माझी साखर वाढेल ना. मी पण घेतो. कुठं परत बाहेर खात बसू उघड्यावरच. पण काय हाय काय हे? हा परतलेला भात बीत आहे का काय? मावशी परत आलेला भात म्हणा. साधा भात टाकला आणि खतरनाक भात परत आलाय. हो मग. अहो आपल्या साध्या भातात थोड्या कापलेल्या भाज्या आणि चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला आणि भात परतला ना, आणि मग झाला की गरम गरम चिंग शेजवान फ्राईड राईस तयार. आणि यात वरनं मीठ टाकायची किंवा दुसरे काही सॉस टाकायची गरज नाही बघा. अगो घ्या आता काय करायचं. खाऊन घ्या. आपण ना मस्त झालंय या ठिकाणी. रुक्मिणी तू काय बी म्हण, त्या पुरीच्या हाताला लय चव आहे बाया. असं करत करत सगळं पूर्वीसारखं होईल परत. आपण नाही होऊ द्यायचं. तिला गड्यागतच वागवायचं. तिला गड्याचीच किंमत द्यायची बघ. हा पाणी घे. ही बरं चला मी आवडते. हा चला मला पण जायचंय. चला सरकार येतो. अहो भाऊजी डबा नाही घेतला. वहिनी आता खाल्लंय भरपूर आणि आज जरा दौरा आहे. बर. येतो. रुपाली पाणी आण ग जरा. आज लवकर आले. हा आला का घ्या. विनू भाऊजी तुम्हाला चहा टाकायला सांगू का? नाही नको, मी जरा दमलोय, पडतो आता. अहो नाही नाही बसा बसा. हो दिवसभर किती काम करून दमता तुम्ही. थांबा घ्या चहा. रुपाली अगं चहा टाक विनू भाऊजींना. तुम्ही खरंच काय खाल्लं नाही का? नाही तर थोडस खाऊन घ्या ना. खाल्लं की बाहेर. काय ग बाया बिचारी बापलेक. एवढी घरात सून असून, एवढी अर्जुनची बायको असून बघ बाहेर खायला लागतंय ह्यांना. नाहीतर काय. अगं आज तर अर्जुन डबा पण नाही नेला. अगं तिने दिला तर नेल ना त्यो. काय करायचं. सकाळपासून पुस्तकच आहेत तिच्या हातात. बाप सांगून गेला ना अभ्यास कर म्हणून. मग झालं. मग तिला काय पुस्तकाशिवाय दुसरं सुचायचंच नाही. मला तर काय बाई हे असलं सगळं काय पटत नाही. अगं माझ्या वेळेला मी किती तापानं फणफणत असले ना तरी ह्यांना डबा करून द्यायची, जेवायला करून घालायची. गेला ग रुक्मिणी, आपला काळ गेला तो. खरंच ग बाई, पण लई वाईट वाटतं ग म्हणे. आता काय करायचं, वाईट वाटणारच ना ग.
आपलंच लेकरू आहे ते बिचार. ते प्रेम केलं ह्याव केलं आणि त्याव केलं म्हणतात ना, त्याचेच परिणाम आहेत बघ हे सगळी. ती पुस्तकं हातात आली ना की काही कशाचं काय पडलेलं नसतं तिला. आता काय खाईल ग अर्जुन? काय आता बाहेरच खाल्लं असेल काहीतरी. देवा पांडुरंगा, काय येळ आणली र पोरावर. ए रुक्मिणी, मी जरा बोलू का तिच्याशी? नको नको ग बाई म्हणे. अगं वर आणि आपलीच बोलणाऱ्यांची तोंड दिसायची. राहू दे. ते बी बरोबर आहे. बोलून काय उपयोग आहे, ज्याचं त्यालाच कळायला लागतं ना. राहू दे आता, काय करायचं. वहिनी, रुपालीला आत चहा द्यायला सांगा, मी जरा पडतो. बर. अपर्णा, तू रिव्हिजन सुरू कर या ठिकाणी. सर अहो मी नीट अभ्यास सुरू केला नाही, रिव्हिजन कुठून करू? लई अभ्यास करावा लागेल हो. तू यापूर्वी जो अभ्यास केलायस ना तोच तुला उपयोगी पडणार आहे बघ. सर अहो पण केवढे विषय माहितीये ना तुम्हाला, अशी लगेच रिव्हिजन कशी होईल? हो, पण आपण जर मॅनेज केलं ना तर होऊ शकतं. काय ग अर्जुन नाही आला अजून? नाही ना, त्याला फोन तर केलाय का नाही कोणाला ठाऊ. आई अहो केलाय की फोन, त्यांनी उचलला नाही, गाडीवर असतील. काय ग बाया, लेकरू भुकेजून येत. त्याला जेवण बिवण ठेवलंय ना? मावशी ठेवलंय की, आणि मी थांबलीये ना जेवायला. हा, तुला उपकार केलं. वहिनी, हो वहिनी. अर्जुन, अरे काय झालं? काय झालं काय नेमकं? अहो काय काळजी करण्यासारखं नाही. दिवसभर उन्हात होते ना, जास्त दगदग झाली, त्याच्यामुळे पित्त वाढलंय, उलट्या पण झाल्या मगाशी, कणकणी आल्यासारखं झाले आणि ताप पण आलाय. अहो डॉक्टरकडे नेलं होतं का? नाही तर जाऊया आता. अहो नको, मी गोळ्या आणल्या डॉक्टरांना विचारून. हे द्या. भाऊजी थँक्यू. हा अहो, काय वहिनी थँक्यू कशाला? बरं तुम्ही जेवताय का? मी लगेच वाटते, जेवून जा. अहो नको वहिनी, रूमवर डबा आला असेल, जा तुम्ही. साहेब काळजी घ्या बरं का. येऊ का? हा काय झालंय? तुला काय देऊ खायला? हा दिवसभर उपाशी ठेवलं त्याला आणि आता विचारती काय खाल्लं का म्हणून. काय ग आप्पे, आता विचारतीस वय? काय त्रास होतोय का, काय खाणार आहे का? अगं जर सकाळी त्याला डबा दिला असतास तर ही वेळ आली नसती. काके, मीच नाही म्हणलं होतं, ती देत होती मला. अर्ज्या, अरे तुला बोलता येईना तरी तिची बाजू घेतोय का? आप्पे, अगं तो मस्त नाही म्हणल, पण तुला देता येत नाही. अगं तो डबा खाईल ना तर फेकून देईल, पण डबा देणं आपलं कर्तव्य आहे का नाही? कसलं काय, ती फक्त वाट बघत असती, कधी नको म्हणतोय ते. काम चुकार कुठली. अहो मावशी आजारी आहे. अर्जा, तू बोल नकोस, बघू, आराम कर. चौकश हाताला दे त्याला जरा. आप्पे, हा काय झालं बाबा? अगं काय झालं ना तरी तू त्याला डबा द्यायला पाहिजे होतास. मान्य आहे तुला कलेक्टर व्हायचंय, पण तू तुझ्या नवऱ्याची जर काळजी घेऊ शकली नाही ना तर जिल्ह्याची कशी घेणार? नाही बाबा, मी खरंच डबा भरून ठेवला होता, पण काय झालं ना, मी आतमध्ये पुस्तक घ्यायला गेले आणि हे बघ, पुस्तकं अभ्यास, तुला अभ्यास असतो मान्य आहे मला, पण एवढं भान अर्पण करायचं असतं हे सगळं? जाऊ दे इनिया. अरे आपण काय सांगायला गेलं तर त्यांना चुकीचं वाटतं बाबा. राहिला असेल अभ्यासाच्या बहानात. नाही नाही सरकार, खरंच अहो डबा भरून ठेवला होता. ताई तुम्ही सांगा की मी डबा भरून ठेवला होता का नाही? खरंच डबा देख भरत होती ती. मी पण विचारलं त्यांना, म्हणलं की डबा नेताय का? नको म्हणाले भाऊजी. हो बया, लगेच साक्षी बी काढायला लागली का? अहो मावशी, अपर्णाचं खरंच काय? हो वहिनी, मग कुणाची चूक आहे यात तुम्ही सांगा. अर्जुन का आजारी पडला सांगा. हे बघा,
काही असलं तरी अर्जुन आजारी पडले खरं आहे ना आप्पे. सॉरी बाबा, चुकलं माझं. हा सॉरी म्हणा सॉरी. जाऊ दे बाई, मला तर आता वाटायला लागलंय सगळ्या घराची जबाबदारी आता परत मलाच घ्यायला लागल. हिच्या हातात कारभार गेला की झालं सगळ्या घरादाराचं कल्याण. मी एवढ्या गोळ्या देऊन येते, त्यांना बरं वाटलं पाहिजे ना. आप्पे आणि इकडं मी देतो गोळ्या. आणि हे बघ, तो जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत तू त्याच्या आसपास पण फिरकू नको. आणि आप्पे तू मस्त हुशार आहेस, त्यामुळं 2 गोष्टीपैकी एक गोष्ट निवडायची वेळ आली ना तर तू योग्य तीच निवडशील. आता ती वेळ आली आहे, तुला एक निवडायला लागेल. अर्जुन का अभ्यास का अभ्यास. बाई किती तापानं फणफणलाय अर्जुन. आई, आपण दृष्ट काढूयात का भाऊजींची? अगं त्याला कसली दृष्ट लागती तवा? हे सगळं त्या आप्पीमुळं झालंय. ए तू बाहेर हो आप्पे आधी. अवाई, मी फक्त काढा करून आणलाय हो. आणि इकडं काय गरज नाही त्याची. बया माझा अर्जुन एवढा लहानाचा मोठा झाला पण कधी आजारी पडला नाही. आणि आता फक्त 1 महिना झालाय लगीन होऊन, तर लगी हिनं त्याला आजारी पाडला. आजारी पाडला म्हणजे? ए तुला बाहेर जा म्हटलेलं कळत नाही का? तुझे तिची चूक आहे का? सर, चूक तिचीच आहे. दादा अरे मी आहे की इथं, तुम्ही सगळे जरा बाहेर जावा की. कसं गुदमारल्यागत होतं इथं. ए ऐकून आलं का ते काय म्हणले ते? निघित ना, तू जर जवळ गेली ना तर आमचा अर्जुन अजून आजारी पडल. होय बाहेर. बया केवढं ग लेकरू कोमेजलंय. लई तापलंय का? दम दम मी बघते. दम दम. चटक बसत्यात अंगाला पार त्याच्या. मावशी तुम्ही पण जरा बाहेर थांबा की. अहो त्याला जरा झोप लागली. दादा अरे मी बघतो की इथं, तुम्ही सगळी जरा बाहेर थांबा की. नाही नाही, जातोय आम्ही सगळे. हे बघ इन्या, काळजी करू नकोस, होईल अर्ज लवकर बरा. तो बरा झाल्याशिवाय मी इथनं उठतच नसतो बघ. काही लागलं तर हाक मार, हाय आम्ही बाहेर. रुपाली ते काढ्याचं दे. हे आई, मी थांबते, तुम्ही जावा. अगं मी थांबते, असू दे. चला बाकी सगळे चला बाहेर थांबा. चला चला. आता बसली इथं नाटक करीत. मग काय बसली रडत इथं? असंच बोलवलं आपल्या अर्जाला हिनं. अरे पण अर्ज काय दूध खुळ आहे का? त्याला अक्कल नव्हती का? त्याने कशाला ऐकायचं हिच? बरं त्या विषयी सोडून चल आपलं. सर मी मुद्दाम नाही केलो. अपर्णा काळजी करू नकोस.
अर्जुनला बरं वाटेल.